नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटीसेलची मेडिकलची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे या संदर्भात अनेक विद्यार्थी व पालकांची विचारणा आहे. ऑफिशियली महाराष्ट्र सिटीसेलचं अजून कुठलंही शेड्यूल प्राप्त झालेलं नाही आहे. ऑलरेडी MCC कडनं एक शेड्यूल आलेलं होतं, त्यामध्ये ऑल इंडियाचं शेड्यूल, त्याला पॅरलल महाराष्ट्र स्टेटचं शेड्यूल हे साधारण 30 तारखेपासून सुरू होईल अशा पद्धतीची गाईडलाईन होती. परंतु त्याही पूर्वी आठवडाभर अगोदर महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु ते अजून सुरू झालेलं नाही आहे. जसंही ते सुरू होईल ते तुम्हाला मी नक्की शेअर करीलच. परंतु महाराष्ट्र सोडता इतर जे महत्त्वाची राज्य आहेत, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रामुख्यानं प्रवेश प्रक्रियेत भाग घेतात, त्यामध्ये पहिला टप्पा तर आपण MCCचा म्हणूया, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट MBBS आहे, एम्स आहे, जिपमर आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. परंतु यामध्ये न जाता अदर स्टेटमध्ये जेव्हा विद्यार्थी पार्टिसिपेट करतात, त्यामध्ये प्रामुख्यानं UP MBBSच्या संदर्भानं किंवा BDSच्या संदर्भानं हे एक महत्त्वाचं राज्य आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्राची मुलं जातात. इथली रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ कालच आपण आपल्या यूट्यूब चॅनलला पोस्ट केलेला होता. आपण तो पाहिला नसेल तर निश्चितपणे जाऊन बघा. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचं राज्य ते म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील MBBS BDSच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या संदर्भानं MP गव्हर्नमेंटचं जे इथं शेड्यूल आलेलं आहे, नेमके रजिस्ट्रेशनच्या डेट्स काय आहेत, ओव्हरऑल शेड्यूल काय आहे, ते थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. बघा, ऑफिस ऑफ कमिशनर मेडिकल एज्युकेशन भोपाळ मध्य प्रदेश टेंटेटिव्ह टाईम शेड्यूल अशा पद्धतीचं हेडिंग असलेलं एक नोटिफिकेशन जे आहे तर MP स्टेटच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे. या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय इलिजिबल कॅन्डिडेट ऑफ NEET UG 2025 फॉर MBBS BDS ॲडमिशन. MBBS BDS कोर्सच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होती आहे. केव्हापासून तर 21/7/2025 ते 29/7/2025 साधारण या ठिकाणी 9 दिवसाचा वेळ या ठिकाणी जे तर MP गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी दिलेला आहे. जे मुलं या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेतील त्या मुलांच्या सोयीच्या दृष्टीनं 28 तारखेला जे तर त्या ठिकाणी पब्लिकेशन ऑफ वॅकन्सीज, एकूण जे काय सीट्स उपलब्ध आहे त्याची वॅकन्सी पोझिशन उपलब्ध होईल. इन्व्हिटेशन ऑफ ऑब्जेक्शन अगेन्स्ट वॅकन्सीज 29/7 या संदर्भानं काही ऑब्जेक्शन असतील तर ते रेज होतील. त्यानंतर 30 तारखेला पब्लिकेशन ऑफ स्टेट मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स, 30 तारखेला मुलांची रजिस्टर्ड कॅन्डिडेटची यादी पब्लिश होईल. चॉईस फिलिंग अँड लॉकिंग बाय MP डोमिसाईल रजिस्टर्ड कॅन्डिडेट, MP डोमिसाईल रजिस्टर्ड कॅन्डिडेट त्यांच्या संदर्भानं 31 ते 4 तारखेपर्यंत 5 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे. अलॉटमेंट ऑफ राऊंड फर्स्ट 6 ऑगस्टला हे राऊंड पब्लिश होईल. ज्या मुलांना या MPच्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान जे येते त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. थोडक्यात काय तर MP गव्हर्नमेंटच्या वतीनं जो MBBS BDSचा जो पहिला राऊंड आहे त्याचं अगदी पूर्ण शेड्यूल जे येतं आता आपल्याला ऑफिशियली उपलब्ध आहे. रजिस्ट्रेशन साधारण जे उपलब्ध झाले त्याची डेट आहे 29 तारीख. ज्या काही व्हॅकन्सी पोझिशन असेल ती पण उपलब्ध होईल चॉईस फिलिंगच्या संदर्भानं, नंतर अलॉटमेंट आणि नंतर रिपोर्टिंग. परंतु याच्यामध्ये एक शब्द त्यांनी वापरलेला आहे तो म्हणजे डोमिसाईल कॅन्डिडेट, जे महाराष्ट्र MP गव्हर्नमेंटचे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भानं. आता महाराष्ट्रातल्या मुलांनी MBBSसाठी MPमध्ये जाता येतं का तर ऑफिशियली रजिस्ट्रेशन करता येतं. परंतु आत्तापर्यंतच्या इतिहासात बाहेरच्या राज्यातल्या मुलांना MPमध्ये रेग्युलर कोट्यामध्ये मेरिटवर कधीही अलॉटमेंट मिळालेली नाही. याचा अर्थ MBBSसाठी MPत ॲडमिशन मिळतच नाही असं आहे का तर नाही. MPमध्ये NRI कोट्यातनं ॲडमिशन विद्यार्थ्यांना घेता येतं, परंतु त्याचं बजेट बऱ्यापैकी हायर साईडला असतं. जसं की महाराष्ट्रात आहे ऑलमोस्ट त्याच पद्धतीचं बजेट जे येते MPमध्ये पण असतं. त्यामुळं MBBSसाठी नॉर्मली जे येते NRI कोट्यातनं विद्यार्थी जातात, अदरवाईज MPमध्ये रेग्युलर मेरिटवर तर कधीही MBBS मिळत नाही. BDS मात्र त्या ठिकाणी मिळतं. BDSसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी अनेक मुलांचे प्रवेश जे ते आपण त्या ठिकाणी करतो. 2 मुख्य कारणं असतात. एक, BDSची फीस साधारण महाराष्ट्राच्या तुलनेत कम्पॅरेटिव्हली जवळजवळ 50% त्या ठिकाणी असते. म्हणजे महाराष्ट्रात किमान फीस 4 लाख 4.5 लाख आहे,
जर कमी गुण असतील तर BDSसाठी MP मध्ये ॲडमिशन होऊ शकतं 2, 2.25 लाख 2.5 लाख रुपये या फीच्या रेंजमध्ये. म्हणजे मोठामोठी 4 वर्षाची फी साधारण 10 लाख रुपये, जे की बऱ्याच पालकांच्या दृष्टीनं अफोर्डेबल असते. सो ज्यांना BDS करायचं आहे, MP मध्ये चालतं, भोपाळ असेल, इंदोर असेल, बऱ्हामपूर असेल किंवा इतर अजून बरेच लोकेशन आहेत, अशा ठिकाणी BDSसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक चांगली सुवर्ण संधी आहे की ज्या प्रक्रियेत आपण जाऊन रितसर रजिस्ट्रेशन करून विदाउट डोनेशन राऊंडमधनं ॲडमिशन त्या ठिकाणी करू शकतो. सो या प्रक्रियेत जर आम्हाला मदत घ्यायची असल्यास निश्चितपणे तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करा, रितसर माहिती घ्या, सगळी प्रक्रिया समजून घ्या. जर तुमचं समाधान झालं तर मग आपण तिथून पुढे तुमच्या पुढच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करू. सो एक अतिशय महत्त्वाची माहिती, मध्य प्रदेशच्या संदर्भानं जे शेड्यूल आहे ते आलेलं आहे. MBBS BDSच्या संदर्भानं प्रक्रिया सुरू होती आहे. विशेष करून BDSच्या संदर्भानं आपल्यापैकी कुणाला आमची मदत घ्यायची असल्यास निश्चितपणे तुम्ही आम्हाला संपर्क करा. अशाच पद्धतीचं BMSचं पण शेड्यूल भविष्यात येईल. BMSसाठी सुद्धा जर MP मध्ये कुणाला प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल, काउन्सिलिंग प्रक्रियेत जायचं आहे किंवा कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं आहे तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता. त्याही संदर्भानं ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्याकडं फीज भरून एनरोल केलेले, त्यांचे प्रवेश जे ते काही ठिकाणी आपण ऑलरेडी निश्चित केलेले आहेत. तुमचे आपल्याला त्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करून तुमचे ॲडमिशन करून देत आहे. सो एक अतिशय महत्त्वाची माहिती MBBS BDSच्या राऊंडच्या संदर्भाने तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.